Hello dear student, welcome to back our channel Fun and Learn with Alka. Today we learn digestion. Yesterday we saw and learn respiratory system. बालमित्रांनो, EVS साठी तुम्ही सायन्सची डिक्शनरी मिळते, ती दुकानातून घेऊन यायची आहे आणि चॅप्टर वाईज त्याचे सगळे न्यू वर्ड्स म्हणजे शब्दार्थ लिहून ते लर्न करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला हा विषय सोपा होईल, इझी होईल. नाउ लेट्स सी digestion. The digestion system you see in your book, this is the diagram of human body and this is internal organs. Let us now learn something about the alimentary canal, the digestive organ and their function. The alimentary canal, the food we eat is digest in our body. That is, substance that can mix with the blood are formed from the food. This process takes place in different part of a long and flexible tube inside our body. This tube is called the alimentary canal. The upper end of this tube is the mouth and the lower end is called the anus. Now see, anus. Even if there is a continuation tube going from the mouth to the anus, the shape of this tube is not the same in all its parts. बालमित्रांनो, अन्ननलिका पचेंद्रिये व त्यांच्या कार्याविषयी आपण आज जाणून घेत आहोत. एलिमेंटरी कॅनल म्हणजेच काय? अन्ननलिका. आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते, म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचिक व लांबच लांब नळीच्या विविध भागांमध्ये पार पडते. बघा, तुम्ही ह्या डायग्राममध्ये हे ट्यूब बघू शकता. याच नळीला एलिमेंटरी कॅनल म्हणजेच अन्ननलिका असं म्हणतात. या नळीचे वरचे टोक, हे वरचे टोक, वरचे जे टोक आहे ते असते तोंड, माउथ. अँड लास्ट, अन्ननलिकेच्या शेवटचे तोंडापासून टोक म्हणजे लास्टचे जे टोक आहे सगळ्यात खालचे ते आहे ॲनस. ॲनस म्हणजे गुदद्वार. तोंडापासून, ह्या तोंडापासून गुदद्वारापर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागात एकसारखा नसतो. वेगवेगळ्या भागामध्ये ती वेगवेगळ्या शेपमध्ये आकार घेत असते. अन्ननलिकेच्या ह्या वेगवेगळ्या भागांची रचना व त्याचे वेगवेगळे कार्य पण वेगळे असते. ह्या अन्ननलिकेतील या विविध भागांना पंचेंद्रिये असं म्हटलं जातं. अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी पचनक्रियेला त्या मदत करत असतात. माउथ, सलाइव्हरी ग्लँड. इथून आपण अन्न ग्रहण करतो. वी ईट. देन
सलायव्हरा ग्लँड म्हणजे लाळ ग्रंथी, त्याच्यामध्ये चावून चावून ते पाचनक्रिया तयार होते. पुढे ते आयसोफेगस गुलेटमध्ये प्रवेश करतं. त्यानंतर लिव्हर ग्लँडमध्ये येतं. स्टमकमध्ये ते त्याच्यावर चर्वण होतं. पॅनक्रियाज ग्लँड, स्मॉल इंटेस्टाईन लहान आतडे, लार्ज इंटेस्टाईन इथे पण ते त्याच्यावर क्रिया होते. अँड देन पुढे रेक्टममध्ये ते जातं आणि मग ॲनसद्वारे विष्ठेच्या रूपात बाहेर येतं. ह्या पूर्ण सिस्टमचा हा फोटोग्राफ म्हणजेच डायग्राम तुमच्या बुकमध्ये आहे, पेज नंबर 109वर. ही डायग्राम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये अशीची अशी काढायची आहे आणि त्या डायग्रामला हे नेम्स द्यायचे आहेत. डायजेस्टिव्ह ऑर्गन कोणकोणते आहेत आता? तर ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये द प्रोसेस ऑफ डायजेस्टिव्ह बिगन ॲज सून ॲज फूड इज टेकन इन टू द माउथ. द टीथ, टंग अँड सलाइवा ऑल हेल्प टू कन्व्हर्ट food into a soft moist ball called the ball, which is easy to sew. The balls pass through the esophagus into the stomach. The stomach is shaped like a bag. Here the food is churned. The digestive juice in the stomach bring about some digestive process. At the same time, some digest production germ in the food are also destroyed. The food change into the thin slurry in the stomach. Then it passes into a small intestine. The small intestine of an adult is about 7 meters long. The digestive juice in the intestine bring about several digestive process. Some glands also help the process of digestion. As a result of all these digestive process, certain substances are produced. These are useful of the body and mix with the blood. In the small intestine, they are absorbed into the blood. The remaining substance pass into the large intestine. The large intestine of an adult is about 1.5 meters long. Here, much of the water in the remaining substance is absorbed into the body and face or stool and form. The face collected in the rectum from some time. Later, they are explained from the body through the anus. बालमित्रांनो, तुम्हाला या मागच्या डायग्राममध्ये ज्याप्रमाणे सांगितलं तशी ही अन्नाची पचनक्रिया सुरू होते. अन्न तोंडात घेतल्यानंतर पचनक्रियेची सुरुवात होते. तोंडातील दात, जीभ, लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाला गिळता येईल असा ओलसर मऊ गोळा तयार होतो. आपण तो सहज गिळतो आणि गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते. जठर हे पिशवीसारखं इंद्रिय आहे. यात अन्न घुसळले जाते म्हणजे चन होतं. जठरातील पाचक रसामुळे अन्नावर पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात. पुढे हे पातळ खिरीसारखा हा पदार्थ पुढे लहान आतड्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन लहान आतड्यांमध्ये ढकलला जातो आणि प्रौढ व्यक्तींचे जे लहान आतडे आहे ते 7 मीटर लांबीचे आहे. आतड्यातील पाचकरसामुळे अन्नातील अनेक क्रिया येथे होतात. येथे काही ग्रंथींच्या स्रावांची
पचनास मदत होते. पचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात आणि ते रक्तात शोषले जातात. उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात. प्रौढ व्यक्तींमध्ये मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांबीचे असते. इन द लार्ज इंटेस्टाईन ऑफ ॲन ॲडल्ट इज अबाउट 1.5 मीटर. उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते. ती मलाशयात जमा होते आणि मलाशयात विष्ठा म्हणजे मळ काही काळ साठून राहते. नंतर ॲनसच्या मार्फत म्हणजे गुदद्वाराच्या मार्फत ते शरीराच्या बाहेर विष्ठेद्वारे फेकले जाते. अशा प्रकारे डायजेस्टिव्ह सिस्टीमची ही सगळी प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आपल्या बॉडीमध्ये घडत असते. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? बघा, काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्याव्या लागतील. जेव्हा हे अन्नपचन चे काम होते तेव्हा या अन्न मार्गात अन्न पुढे पुढे सरकत राहण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. आपण पुरेसे पाणी प्यायलो नाही तर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. For the process of digestive to take place properly as well as for the food to keep moving through the alimentary canal. If one does not drink enough water, one became constipated, one pass hard stool or does not pass it regularly. नियमित शौचाला होत नाही किंवा कडक आपल्याला आपण म्हणतो ना की आज माझं पोट साफ झालं नाही, म्हणजेच त्या दिवशी आपण व्यवस्थित पाणी पिलेलं नसतं. म्हणून बालमित्रांनो, रोज भरपूर पाणी आपल्याला प्यायचं आहे. म्हणजे त्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टम कशी राहील? एकदम तंदुरुस्त, हेल्दी. नाऊ ऑफ द अदर टेक्स इन द बॉडी कॅन गो टू without water. The water that is absorbed during digestion is the water that is used for all other process in the body. That is why it is so important to drink water. So enough water you drink every day. The upper end of the both of the esophagus and the windpipe open in the through next to each other. When food is slow, the windpipe remain closed. But when we eat in a hurry, the food may enter the windpipe and cause us to choke on it. That is the reason why we must not eat in a hurry. We must also avoid speaking and eating at the same time. बालमित्रांनो, आपण म्हणतो ना की जेवताना ठसका लागला. ठसका लागला म्हणजे काय? तर कोणाची तरी आठवण आली म्हणून ठसका लागला. तर ते त्याचं कारण नसून सायंटिफिकली रिझन असं आहे की अन्ननलिका व श्वासनलिका या दोन्हींची सुरुवातीचं टोके घशात एकमेकांजवळ असतात आणि गिळलेले अन्न जेव्हा आपण अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वासनलिका बंद असते. घाईघाईने अन्न खाताना ते श्वासनलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो. म्हणून अन्न खाताना घाई करू नये, तसेच बोलूही नये. म्हणून जेवण करताना आई नेहमी म्हणते की बोलू नको, टी व्ही पाहू नको. ते यासाठीच. नेक्स्ट पेज बघा. डू यू नो, if we want healthy teeth, we need to look after them. Every tooth has a covering of enamel which protect the delicate inner part of the tooth. Enamel is the hardest substance in our body. But if we do not keep our teeth clean, even this enamel
covered and tooth density. While having our meal, we enjoy many different tastes and flavor. We sense them using our tongue and nose. But sometimes we find that a food item tastes or smell bad. It may be because the food is spoiled. One should pay attention to such change in food. In case food has really gone bad, one can avoid eating it. आपले दातांचं आरोग्य चांगलं जर ठेवायचं असेल तर त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. तोंडातील दाताला ॲनिमल नावाच्या पदार्थाचे आवरण असते आणि ॲनिमल हा आपल्या बॉडीतला सर्वात हार्डेस्ट सबस्टन्स घटक आहे. म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी नियमित दात घासलेच पाहिजे. जेवताना आपण आपल्याला स्वादांचा आनंद आपण घेत असतो. जिभेने चव आणि नाकाने पदार्थाचा आपल्याला वास कळतो. परंतु काही वेळा पदार्थाचा वास किंवा चव नेहमीपेक्षा वेगळी असल्याचे आपल्याला जाणवतं. अन्न खराब झाले असल्यामुळे असे होऊ शकते. अशा बदलांकडे लक्ष द्यावे आणि अन्न खराब झाले असल्यास ते खाण्याचे टाळावे. या पेजवर बघा, तुम्हाला न्यू वर्ड दिलेले आहेत. अ न्यू वर्ड ग्लँड. ग्लँड म्हणजे पचनाला मदत करणारी ग्रंथी. विशिष्ट द्रव श्रवणारे इंद्रिय, ज्याच्यामध्ये विशिष्ट अन्नाला पाचक रसाकडे घेऊन जाण्यासाठी ह्या ग्लँडचा फार महत्त्वाचा वाटा आहे. इथे तुम्हाला नेम द ऑर्गन दॅट ब्रिंग अबाउट रेस्पिरेशन या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला राईट करायचा आहे. श्वासोश्वास घडवून आणण्यामध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो याचं आन्सर तुम्ही राईट करायचं आहे. आणि तसंच पचन संस्थेत कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश असतो. नेम द ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. आताच आपण पाहिलं की कोणकोणत्या इथे डायग्राममध्ये पण दिलेले आहेत. हे सगळ्या ऑर्गन्सचा या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये समावेश असतो. हा डायग्राम तुम्हाला काढायचा आहे. हे सगळे वर्ड्स लर्न करायचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन याचं आन्सर राईट करायचं आहे. आणि परत हा तिसरा क्वेश्चन, नेम द ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम, याचंसुद्धा तुम्हाला आन्सर राईट करायचं आहे. एनर्जी फॉर द बॉडी. ॲज अ रिझल्ट ऑफ respiration, oxygen enter the body and spread to all parts of the body. Substance from in the process of digestive also mix with the blood and reach all part of the body. Of these, some substance act as fuel for the body. When the oxygen in the body reaches the different part of the body, it help to slow burning of these substance, given energy to the body. The body use this energy to carry out all its tasks. श्वसन क्रियेमुळे ऑक्सिजन वायू शरीरातील रक्तात शोषला जातो आणि तो सर्व भागांमध्ये पसरतो. पचन क्रियेमधूनही असंच होतं. पदार्थ रक्तात मिसळतात व रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागात पोचतात. त्यापैकी काही पदार्थ शरीरासाठी इंधनाचे काम करत असतात. हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या सर्व भागांमध्ये पोचतो की तेथे पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने मंद ज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. आणि हीच ऊर्जा शरीराची सर्व कामं होण्यास उपयुक्त ठरते. म्हणूनच त्याला म्हटलं जातं एनर्जी फॉर द बॉडी. शरीरातील ऊर्जा कशा प्रकारे मदत करते. म्हणून स्वस्थ राहण्यासाठी नियमित आपण पुरेसा आहार घेतला पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे आणि तो घेणं आपल्या बॉडीसाठी फार चांगलं
आहे. सांगितलेला अभ्यास करायचा आणि त्याचे फोटो काढून आपल्या क्लास टीचरांना पाठवायचे आहेत. पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊया.